संगमनेरमध्ये पती पत्नीने गळफास घेऊन एकत्र आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली। आठवड्याभरापूर्वीच त्यांच्या 21 वर्षांच्या मुलाने देखील आत्महत्या केली, तर 2 वर्षांपूर्वी 16 वर्षाच्या मुलानेही असंच आयुष्य संपवलं होतं। एक कुटुंब अवघ्या 2 वर्षात गळफास घेऊनच संपल्याने खळबळ उडाली आहे। संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकाजवळ असणाऱ्या वाडेकर गल्लीत ही घटना घडली आहे। गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव। याबाबत मिळालेली माहिती अशी की 2 वर्षांपूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलाने घरात, तर 8 दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेत आत्महत्या केली होती। त्यानंतर गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी देखील आपलं आयुष्य संपवलं। घटनास्थळी पोलिसांना 2 चिठ्ठ्या सुद्धा आढळून आल्या आहेत। गेल्या 8 दिवसांपूर्वी त्यांचा 21 वर्षीय मुलगा श्रीराज गणेश वाडेकर पुण्यामध्ये शिकत होता। तेथे गळफास घेत त्याने देखील आपलं आयुष्य संपवलं। 2 वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याचा 16 वर्षीय मुलाने देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती। या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत। दरम्यान या दोन्ही पती पत्नीच्या जवळ पोलिसांना 2 चिठ्ठ्या आढळून आल्या। त्यांच्या मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता त्यात वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर असल्याची चर्चा होत आहे। गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत कार्यरत होते। ते सध्या सेवानिवृत्त झाले होते, तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या। एकाच कुटुंबातील 3 जणांचं दुर्दैवी निधन झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।